विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद महाराष्ट्राला समजली आहे। जरी शिवसेना सत्तेत असली तरी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना सरकारच्या निर्णयाचं स्वागत करते आहे। सैराटमुळे करमाळा तालुक्याची ओळख संपूर्ण जगाला झाली। आमदार नारायण पाटील यांनी विकास कामांच्या जोरावर तालुक्याचा कायापालट करून राज्यात आदर्श निर्माण केला। मागील विधानसभेच्या वेळी जिल्ह्यात शिवसेनेचे तब्बल 4 आमदार होते। यंदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करमाळावासियांनी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहत आमदार नारायण पाटील यांना निवडून दिला। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दहीगाव योजना मार्गी लावली होती। ही योजना मध्यंतरी निधी अभावी रखडली होती। आता पुन्हा शिवसेनेचं सरकार आल्यानंतर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा नागरी सत्कार लवकरच दहीगाव उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा मार्गी लागतोय। या शुभारंभासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे। आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आव्हानही यावेळी आमदार नारायण पाटील यांनी केलं। दहीगाव उपसा सिंचनला मान्यता दिलेली आहे। सिनामाळा बहुजनाला सुद्धा सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच परवानगी दिलेली आहे। त्यावेळेस बोगदा सिनामाळा बोगदा झाला, परंतु दहीगाव उपसा सिंचन नेत्यांच्या तुम्हाला सांगतो दुर्लक्षामुळे त्या योजना बाजूला राहिल्या आणि अनेक वर्ष या रखडल्या गेल्या। जर 20 वर्षापूर्वी माझ्या उद्धवला सांभाळा म्हणजे असं आपण मुलाला सांभाळतो तसं सांभाळणं नाही। उद्धवला सांभाळा म्हणजे उद्धवच्या पाठीशी उभं राहावं, शिवसेनेच्या विचारांच्या पाठीशी उभं राहावं आणि शिवसेनेचे एकनिष्ठ राहावं। शिवसेना प्रमुखांनी जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला आपण साथ घालून त्या आव्हानाचा सन्मान करू। सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, करमाळा।